हॅलो फ्रेंड्स, मी अल्पिता आणि स्वागत असतं तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता सकाळचे 7:45 वाजले असत आणि आता म्हाका कुंडग्यांमध्ये जायचं असा. आज आमच्या कुंडग्यांमध्ये उकळी घालूची आहे टेलरने. तर पप्पा आता गेले असत पुढे टेलर घेऊन. आता मी जाते, आता कपडे वगैरे बदलतोय. तर चला आता कुंडग्यांमध्येच भेटूया. तर फ्रेंड्स, आता मी आमच्या कोपऱ्यांमध्ये इलय आणि आता ह्यो माझं काही अवतार असा याच्यावर तर तुम्ही दुर्लक्षच करा. आणि माका खूप सारी एक्साइटमेंट पण असा, कारण आज मी पहिल्यांदाच ट्रॅक्टर चालवतलंय. ह्याच्या आधी मी कधीच चालवूक नाही. तर माका खूप बरं पण वाटतं आणि थोडी भीती पण वाटतं की माका जमात की नाही, पण तरी पण मी प्रयत्न करून बघतोय. तर चला आता. म्हणजे ना माका खूप असं अगोदर सगळ्यांना चालवताना बघून वाटायचा की मी पण चालवी नसा, आणि आज मी स्वतः चालवणार आहे. तर माझं काही चुकत असत ना तर तुम्ही माका कमेंट्स करून नक्की सांगा. काही सजेशन्स वगैरे देऊचे असतील तर नक्की देऊ शकतात. माका तुमचे कमेंट्स वरती खूपच आवडतात. मी ह्या आधी कोणतो ट्रॅक्टर चालवत नाही, माका यातलं काहीच अनुभव नाही ना, पण आता चालवते त्यावरून असं वाटतं की हो ट्रॅक्टर थोडं फास्ट पळता आणि थोडंसं म्हणजे हँडल करू, म्हणजे थांबवणं वगैरे पटकन जमत नाही. तर मी शिकते असे हळूहळू. आता असं माझ्या वाईच लक्षात येता असता आणि थोडा कन्फ्यूज पण होतोय. पण बघूया आता, अनुभवात ना हळूहळू शिका खाऊया. आणि रोज जर अशी सवय राहिली ना, म्हणजे एक कोपरं नांगरूची वगैरे, तर मग जमत माका पुढे. तर आज ना आम्ही आमच्या कोपऱ्यांगा उकळ घालतो, म्हणजे जेवढे कोपरे होतील तेवढ्या कोपऱ्यांगा उकळ घालतलो आणि बाकीचे मग उद्या बघूया असा ठरला असा. तर बघूया आता किती आज होतात ते. म्हणजे एका कोपऱ्यात ना लावणी करेपर्यंत 3 वेळा ट्रॅक्टर चालवलं जातं. पहिली उकळ घातली जाता, त्याच्यानंतर एकदा लावतात ते काहीतरी म्हणतात, आणि शेवटला मग चिखल असतात. तर प्रत्येक कोपऱ्यात 3 वेळा ट्रॅक्टर फिरवलं जातं. तर आता आम्ही उकळ घालतो, त्याच्यानंतर पुन्हा 4 दिवसां वगैरे पुन्हा एकदा लावतलो आणि मग डायरेक्ट मग चिखल करतलो लावणी करूच्या टायमिंगला. असा 3 वेळा तरी करूचं लागतं. उकळ ह्यासाठी घातली जातात कारण उकळ घातल्यामुळे ज्या काही कोपऱ्यांमध्ये पावसामुळे रुजून इलेला रान असताना त्या सगळा मरून जाता. म्हणजे ट्रॅक्टरवरती फिरलो की त्या मग नंतर कुसाण जाता, म्हणून उकळ घातली जातं. आणि त्याच्यानंतर मग धुरा करतात आणि धुरा केल्यानंतर मग शेवटी चिखल केलं जातं. अशी प्रोसेस असतात ती. तर तुम्ही पण असंच करताच काय? कारण प्रत्येकाकडे काही ना काही वेगळं आपल्यात बघून मिळतं. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. आमच्या इकडे तर असंच केलं जातं. आता ना पप्पा आणि मी असं मध्ये मध्ये ट्रॅक्टर चालवतो, म्हणजे पप्पा चालवतात मध्ये मी चालवते, असं आमचं चालू आहे. कारण आम्ही दोघं पण नवीन असतो. एवढ्या कोपऱ्यांना चिखल केलं पण काय मासे काय दिसत नाहीत. बघत होते मी मासे काय दिसतात काय, पण मासे अजून काही दिसतच नाहीत. बारीक पण दिसत नाही, मोठे जाऊ देत. चिखल करते हे पूर्ण लक्ष माझं तर माशांकडे असतं. बारीक मासे मिळाले असते ना तर तळीत नेऊन आमचं सोडले असते. मध्ये मध्ये ना काजूच्या झाडाची लाकडं असतात काटकं अशी, ती उचलतो. आणि दगड असतात काही काही मध्ये मध्ये, ते पण उचलूचे लागतात. म्हणजे माका असं वाटतं की मोठो ट्रॅक्टर असता बघा, तो ना असो मेरेच्या कडेन लागणार नाही, मग मेरा काढूचे लागतात. पण हो छोटो ट्रॅक्टर असा ना, तो मेरेच्या कडेन बरं चालता, म्हणजे सगळं नांगरलं जातं व्यवस्थित, त्यामुळे हो बरं पडता. आता वाटतं आमचं चौथो कोपरं चालू असा नांगरूचो. तर माका असं चांगलं अनुभव येलो. म्हणजे माका तर आधी सकाळी येताना वाटत होतं की माका जमत की नाही, ही भीतीच वाटत होती. तर माझा अनुभव तसं बरं असा, म्हणजे हळूहळू का असे ना पण जमता माका. तर तुम्ही पहिल्यांदा ट्रॅक्टर चालवलास ना, तर तुमचा काय अनुभव होतो तो माका कमेंट करून नक्की सांगा. मगाशी ना थोडा कडक ऊन लागत होता आणि आता थोडं पावसानं काळोख केलं ना, पण आम्ही कोपऱ्यात उतरल्यापासून पाऊस नाही इला, ऊनच लागता.
आता बघूया पुढे पाऊस काय करता. पाऊस इलो की मग आम्ही घरी जातलो. पावसात तेवढी काही घाई नाही हा, त्यामुळे बघूया मग पाऊस इलो तर मग उद्या लावूया बाकीचे. माका ना आता म्हणजे ट्रॅक्टर एका कोपऱ्यात ना दुसऱ्या कोपऱ्यात नेऊक जमत नाही. मेरेवरून नेताना भीती वाटते, कारण मेरेक तो उडी घालता जोरात, तर पटकन असं उडता ना तर भीती वाटतं. त्यामुळे मेरेवरून माका पप्पा नेऊन देतात. मग बाकीचा कोपऱ्यात नांगरूचा मी नांगरते. हे बघा आता ह्या कोपऱ्यात ना दुसऱ्या कोपऱ्यात नेऊचो असता, तो पप्पा माका आता नेऊन देतात असत, कारण माका नेऊक जमत नाही, भीती वाटतं थोडी. आता ना ह्या बाजूचे 3 कोपरे बाकी असत आणि बाकीचे कोपरे असत ना ते वरच्या बाजूक असत. मग तो ट्रॅक्टर असं पूर्ण फिरवून नेऊचो लागतो. त्यामुळे बघूया ते आज करूचे असतात की उद्या करूचे असतात, आता नंतरच ठरवूया. मासे पण काही दिसत नाही, कोके पण नाही, कायच कोपऱ्यांमध्ये नाही, फक्त ते बारीक बारीक बेडके असत. ह्यो आता नांगरतो नाही, हो खूप तो मस्त लांब लचक लांब लचक कोपरं असलं काय बरं वाटतं नांगरू. बाकीचे असे लहान लहान असत ना, मग पटापट असं थैचं ते फिरवूचं लागतं. ह्यो मस्त लांब लचक
हे आता 2 होत वरचे ते आधी थैचे टाकलं ते 2 नाही खाली खाली चिलो म्हणजे इकडनं मग तिकडे नेऊ पडता हो पप्पा उतरवतात आई बघू गेली आम्ही कसे कोपरे नांगरतो ते मी आता घरी येईल माझी अंघोळ वगैरे पण झाली आणि आता 2च कोपरे फक्त उकळ घालूचे राहिले असतात त्यांना उद्या बघूया आपण कारण पाऊस पण थोडं वाढलो आणि त्यामुळे मग आम्ही घरी येलो घरी आणून ट्रॅक्टर ठेवलो आता उद्या जाऊ आणि काय होतं माहिती आहे की म्हणजे माका असं सगळं शूट करून दाखवू शक्य होत नाही कारण ते काम पण करूचं असतं आणि मी माका एकट्याक नाही होत पॉसिबल तर माका जमता तेवढा मी थोडक्या तुमका दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि माझ्यासोबत कोण एवढं रिकामी नाही सध्या की माझ्यासोबत ते कॅमेरा घेऊन फिरत बसतात तर मीच माझं जमत तसं व्हिडिओ करते तर माझा आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर कमेंट करून माका नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलो असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय